तालुक्यातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। विद्यार्थ्यांना चिखलातून कसरत करावी लागते। चिखलात फसलेल्या स्कूल व्हॅनला विद्यार्थ्यांनीच धक्का दिलाय। रात्रीच्या वेळी रुग्णांना रुग्णालयात नेतानाही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील थोरावा, कागमन, सारोळा या अशा अनेक गावांना जोडणारा हा जो रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून जे आहे ते या कागमन परिसरामधील हा जो रस्ता आहे ते या रस्त्यावरील ये-जा करणारे शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील यांना नेहमीचाच त्रास देखील या ठिकाणी होत आहे। आणि अक्षरशः विद्यार्थी याच परिसरातून 100 ते 150 विद्यार्थी रोज शाळेला जात असतात आणि रात्री जे आहे ते मोठा पाऊस झाल्याने अनेक या रस्त्यांची चाळणी झाली होती आणि या रस्त्यामध्ये त्यांची व्हॅन देखील फसली होती आणि फसली असताना त्या विद्यार्थ्यांनी स्वतः ती व्हॅन ढकलून बाहेर काढलेली आहे। अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली। दुरुस्ती करण्यासाठी उपोषण केले, आंदोलन केले, तरीही या रस्त्याला अद्याप कोणी पाहत नसल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे। आता याच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळकरी विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, विशेषतः शेतकरी असतील यांना हा रोड जे आहे ते कधी दुरुस्त होणार आहे आणि याच रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना सुलभ कधी व्यवस्था होईल हे देखील पाहावं लागणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये